नमस्कार मंडळी, चला तर आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण काकडीवरती रवा टाकून कुठली रेसिपी बनवतोय ना, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पहा, आपण 2 काकड्या घेतलेल्या आहे। आता ह्या काकड्यांना एक मीडियम साईजची व एक थोडी मोठ्या साईजची काकडी घेतलेली आहे। आता काकडी अगोदरच धुवून घेतली, त्यानंतर आपल्याला काकडीची सालं काढून घ्यायची आहे। तर आता सालं काढण्याचं जे हे मशीन आहे हे सगळ्यांकडेच अवेलेबल असतं, त्यामुळेच ना आपण याने अशा सालं काढून घेतोय। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी चाकूने सुद्धा याची सालं काढून घेऊ शकता। म्हणजे काय होतं, काकडी व्यवस्थित किसून घेता येते। सालं काढलेले असले ना की काकडी एकसारखी किसली जाते। आता एका काकडीचे घेतले, दुसऱ्या काकडीचे देखील सेम पद्धतीने आपल्याला सालं काढून घ्यायचे। इथे काकड्यांची सालं काढून झाली की आपल्याला काकडीचा समोरील व पाठीमागचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर इथे काकडीचा समोरील व पाठीमागचा भाग कट करून टाकला। तसंच थोडीशी काकडीला सालं राहिली होती ती सुद्धा चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घेतली। तुम्ही अगदी संपूर्ण काकडी चाकूच्या सहाय्याने सोलून घेऊ शकता। सेम पद्धतीने दोन्ही काकड्यांची देठं आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला किसताना ती देठं मध्ये येणार नाहीत। आता काकडी आपली कट करून झाली की लगेचच आपल्याला किसून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीची किसणी प्रत्येकाकडे अवेलेबल असतेच। जर तुमच्याकडे ही किसणी नसेल तर तुम्ही अगदी मोठ्या किसणीने सुद्धा काकडी किसून घेऊ शकता। काकडी तुम्ही पाहू शकता शिलून घेतल्यामुळे अगदी झटपट आणि फास्टमध्ये किसून होत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे। तर इथे पहा, झटपट अशी काकडी भरपूर सारी किसून झालेली आहे आणि काकडीमध्ये पाण्याचा जास्त अंश असल्यामुळे पोटाला थंडावा देणारा हा पदार्थ तयार होणार आहे। तर इथे आपली संपूर्ण काकडी जी आहे ते किसून झालेली आहे, पाहू शकता। आणि काकडीचा कुठलाही पदार्थ तसं म्हटलं तर आरोग्यासाठीही चांगला आहे, शिवाय आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर म्हटलं ना तर थंडावा देणारे हे पदार्थ केलेच पाहिजेत। तर पहा, काकडी पूर्णपणे किसून झाली की बाउल घेतलेला आहे। आता ही संपूर्ण काकडी आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे। आता या बाउलमध्ये काकडी टाकल्यानंतर 1 वाटी रवा यामध्ये टाकून घ्यायचा। तर पहा, काकडीचा किस आपण मोजून घेतलेला नाही, पण त्यासाठी 1 वाटी इतका रवा आपण घालून घेतला। त्यानंतर आपल्याला काही व्हेजिटेबल्स भाज्या यामध्ये ॲड करायच्या आहे। आता माझ्याकडे आहे बीटरूट आहे, टोमॅटो आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, तसंच पत्ताकोबी, कांदा आणि शिमला मिरची देखील आहे, पण इथे ठेवायला जागा नाही। तर आता इथे बीटरूट मी यामधलं अर्ध घेणार आहे, त्यामुळे त्याची अर्ध्यापर्यंत सालं काढून घ्यायची आणि ते कट करून घेऊया। तर इथे बीटरूटमुळे देखील हा पदार्थ अतिशय चविष्ट आणि पौष्टिक हेल्दी तयार होतो। त्यामुळे ना तुम्ही या पदार्थामध्ये जेवढे व्हेजिटेबल्स तुम्हाला घालता येतील, टाकता येतील तेवढ्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। जेवढा तुम्हाला लहान मुलांना हेल्दी पदार्थ बनवून देता येईल ना तेवढा देऊ शकता। आणि लहान मुले अजिबात नाही म्हणणार नाहीत, अगदी आवडीने खातील, इतका चविष्ट हा पदार्थ तयार होतो। त्यामुळेच ना आपल्याला लहान मुलांना पौष्टिक असं काहीतरी खायला द्यायचं असतं आणि मुलांना डायरेक्ट दिलं की मुलं खात नाहीत। त्यामुळेच असं काहीतरी जुगाड करून तुम्ही मुलांना हे असे पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकता। आपलं बीटरूट बारीक असं कट करून झालं की लगेचच कांदा देखील साफ करून कट करून घ्यायचा आहे। कांदा पाहू शकता, अगदी पातळ पातळ चकत्या करून मग आपल्याला तो आडवा चिरून घ्यायचा आहे। तर पहा, कांदा आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत बारीक असा। आपल्याला हा पदार्थ अतिशय पौष्टिक होण्यासाठी मी इथे भरपूर असे व्हेजिटेबल्स घेतलेत। तुमच्याकडे सुद्धा देखील यामध्ये आणखीन तुम्ही गाजर देखील ॲड करू शकता, जेणेकरून याची पौष्टिकता आणखीनच वाढेल। तर आपण अशा पद्धतीने हा कांदा कट करून घेतला, सेमच पद्धतीने सर्व जे आहे ते कट करून घेऊया। शिवाय तुम्ही यामध्ये वटाण्याचं सीजन आहे, वटाणे देखील थोडेसे जाडसर कुटून यामध्ये ॲड करू शकता। आता इथं सर्व भाज्या आपल्या कट करून झाल्या, बीटरूट झालं, टोमॅटो झालं, पत्ताकोबी, हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा आणि कोथिंबीर हे सगळं छान कट करून घेतलं। आता या रव्यामध्ये टाकून घेऊया। काकडीला तसं भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे ना आपल्या काकडीमध्ये कमी प्रमाणात आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी पाणी किंवा दह्याचा वापर कमी लागतो। तर आपण हे सर्व कट करून घेतलेले साहित्य यामध्ये ॲड करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, तसंच पाव चमचा खाण्याचा सोडा। खाण्याच्या सोड्यामुळे जाळी छान पडते, त्यामुळे अगदी थोडासा खाण्याचा सोडा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने पाव वाटी इतकं आपल्याला फ्रेश दही घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी इतकं पाणी सुरुवातीला घेतलं, त्यामधलं थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया।
तुम्ही ना अगदी सुरुवातीलाच रवा भिजवून घेऊ शकता काकडीसोबत आणि नंतर हे सर्व भाज्या कट करून यामध्ये ॲड करू शकता। पण इथे ना भाज्याला छान पाणी सुटतं, त्यामुळे भाजीच्या पाण्यामध्ये जर थोडासा रवा भिजला गेला ना तर आणखीन पौष्टिक तसंच चविष्ट हा पदार्थ तयार होतो। त्यामुळेच ना मी अगोदर रवा न भिजवून घेताच नंतर न घेत आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने हे संपूर्ण पाणी इथे घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये ना व्यवस्थित अशी ही काकडी तसंच आपण बाकीचे घातलेले व्हेजिटेबल्स भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे। तर तुमच्या लक्षात येतच असेल की हा किती पौष्टिक आणि युनिक असा पदार्थ होत आहे। तर अतिशय सुंदर आणि चविष्ट आणि खरंच तुम्हाला सांगते मी, मुलांना जर द्याल ना तुम्ही तर मुलं अगदीच आवडीने खाणार आहेत। शिवाय आपल्याला एखाद्या दिवशी मुलांना टिफिनसाठी काहीतरी वेगळं असं द्यायचं असतं, अशा वेळेला देखील पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारी ही अप्पे रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता मुलांना। तर आता 10 मिनिटासाठी आपण हा रवा व हे मिश्रण भिजू देऊया। त्यानंतर पहा मस्त असं भिजल्या गेलेलं आहे 10 मिनिटानंतर। पण इथे ना आपल्या रव्याने थोडंसं पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं आणखीन पाणी घालायचं आहे, म्हणजे ना हे अगदी जाळीदार अप्पे तयार होतात। अगदीच थोडंसं घातलेलं आहे। पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे पाणी यामध्ये आपण ॲड केलं असेल। आता हे पाणी यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याला भिजत ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही। 10 मिनिटांमध्ये बारीक रवा आहे आणि तो छान फुलला गेलेला आहे। आता आपल्याला हे अप्पे टाकून घ्यायचे आहे। तर मस्त असं अशा स्वरूपाचं मिश्रण तयार करायचं आहे। कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असली पाहिजे। आता यामध्ये भरपूर व्हेजिटेबल असल्यामुळे तुम्हाला सरसरीत बेटर लक्षात आलं नसेल। आता इथे ठेवलेलं आहे अप्पे पात्र। आता अप्पे पात्रामध्ये ना मी इथे तेल टाकून घेते। तुम्ही अगदी तूप किंवा बटरचा देखील वापर करू शकता आणि थोडंसं इथे अप्पे पात्र हलवून घ्यायचं, म्हणजे ना सगळीकडे तेल छान असं ग्रीस होतं। त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊया अप्पे। तर इथे छोट्या पळीने अर्धी पळी असे अप्पे टाकून घेणार आहे, म्हणजे छान असे आपले अप्पे तयार होतात। तर अप्पे ना तोंड भरून घ्यायचे आहे। तर यापासून बनवलेले अप्पे ना खरंच खूपच पौष्टिक होतात। बऱ्याच वेळेला आपल्याला हेल्दी काहीतरी खायचं असतं आणि मग नाश्त्यामध्ये तर अनहेल्दीच गोष्टी येतात, पण असं नाही आहे। आपण जर ठरवलं तर अगदी नाश्ता देखील आपण हेल्दी बनवू शकतो। आता 2 मिनिटे झाकण ठेवून अप्पे वाफवून घेतले आणि झाकण काढल्यानंतर पाहू शकता कसे टम्म फुगून आलेले आहेत। आता यावरती ना तेल टाकून घेतलं आणि हे अप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने हे अप्पे पलटवून घेऊया। तर पाहू शकता मस्त अशी जाळी आपल्या अप्प्यांना पडलेली आहे, पण अप्पे ना खालच्या साईडने सुद्धा हवे तितके भाजले नाहीत। म्हणूनच आपण ना आता ह्या बाजूने भाजून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा वरची बाजू पुन्हा एकदा थोडीशी शेकवून घेणार आहोत। आता आपण मध्यभागीचे अप्पे सगळ्यात शेवटून टाकून देखील तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिले ते मस्त आणि अशी डार्क कलरवरती भाजले गेलेले आहेत। साईडचे मात्र आणखीन थोडेसे कच्चे आहेत। तर आता ना खालच्या साईडला एकदा अप्पे भाजून घेऊया आणि मग पुन्हा एकदा वरची साईड देखील थोडीशी भाजून घ्यायची, म्हणजे काय होतं की छान असे अप्पे भाजल्या जातात। तर इथे अप्पे आपले पलटवून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने किती सुंदर असे आपले अप्पे भाजून झालेले आहेत। आता जी बाजू आपल्याला थोडीशी कच्ची वाटत आहे ना, त्या बाजूवरती आपल्याला हे अप्पे पलटवून घ्यायचे आहे आणि थोडेसे भाजून घ्यायचे। तर मस्त सुरेख दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत असे आपले हे काकडीचे अप्पे तयार झालेले आहेत। अतिशय पोटाला थंडावा देणारी पौष्टिक अशी ही अप्पे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अर्केस फूड रेसिपी चॅनलला तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेचच करून घ्या। तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते देखील मला कमेंटद्वारे कळवा, जेणेकरून मला तुमचे कमेंटद्वारेच आभार मानता येतील। आणि तसंच अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील ऑन करा, म्हणजे ना तुम्हाला पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन भेटेल। तसंच तुम्ही माझी पुढील युनिक रेसिपी पाहू शकाल। तर मस्त असे आपले हे अप्पे तयार झालेले आहेत, टम्म फुगलेले आहेत, शिवाय जाळीदार देखील झालेत। सेमच पद्धतीने राहिलेले अप्पे देखील आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तर मस्त ही अप्पे रेसिपी तर आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।